नमस्कार भावना, जय महाराष्ट्र. तर आपण होतो बेंगलोरला. बघा बेंगलोरला आपल्याला फायनली ऑर्डर भेटली बघा. भरायचा आहे तर जामनगरचा माल, गुजरातचा. मग काय आलो भरायला, नाईस रोडला लागलो बघा. मस्तपैकी मोकळंच होतं सगळं. आलो डायरेक्ट कंपनीत, गाडी बिडी लावली भरायला. 300-400 किलो माल होता. बारक पार्ट होतं बघा लाईटच. कान भरून गेली. 2 डिलिव्हरी होत्या, बडोदा आणि जामनगर. झाली गाडी भरून, बांधून बिंदून गाडी झाली टकाटका. आलो निघून, आलो डायरेक्ट पंपावर. तात्याला म्हणलं डिझेल टाकी फुल कर. टाकी फुल करून आलो पुढे. अण्णा रायडर गाठ पडला आपल्याला शरीराच्या आसपास. मग काय आलो डायरेक्ट धाब्यावर. जेवायचं होतं, भूक लागली, सकाळी खाल्लं नव्हतं. म्हातारं होतं संघ. मग शेंग भाजी, रोट्या, मसाला राईस, निभार दिला दानक्का. पुढे येऊन आता आलो डायरेक्ट चित्रदुर्ग्याला. इथं तात्या लाईट देत होता, थांबलोच नाही त्याला. आलो डायरेक्ट बघा हुबळीला इथं गाड्या सामान भेटते. लय महाग रांडच देतात राव. घेतलंच नाही आपण काय. मग आलो निघून तिथनं. आलो डायरेक्ट बेळगावला. हॉर्न टाकायचं तर रिलायन्स कंपनीत जायचं जामनगरला. रिवर्स हॉर्न म्हणलं टाकून घ्यावं, बेळगावला टॉपचं असते. जेमिर मिस्त्रीच्या गॅरेजला आलो, हॉर्न बिन टाकला. तिथनं निघलो बघा. स्टिंग बिंग मारलं. म्हणलं एनर्जी घेऊन जरा ऊन लागत होतं. आलो डायरेक्ट गजलक्ष्मी. मस्तपैकी जेवण केलं बघा तिथं. जेवण करून आलो पुढं. तर वाईट अवस्था. हे अन्न लोक कुठे बी झोपतेत रांड्याची. त्यामुळे मागणं झोपत येणारा ह्यो टेलरवाला त्याच्यावर चढला येऊन मागणं. जाईल तिकडे अन्यांची बॉम्ब आहे बघा. आलो मग तिथनं डायरेक्ट पंपावर. डिझेल टाकी बिकी केली कित्तर करून फुल. म्हणलं आता डायरेक्ट मुंबई पास करून डिझेल टाकायचं. काटा बिटा केला पास बॉर्डरचा. आलो डायरेक्ट कराडात. तर भावानं ब्लॉग करायची काही इच्छा होईना, तुमचा सपोर्ट मिळणार. भावानं सपोर्ट करा तरच ब्लॉग बनवणार. केलं बघा. निघलो, आलो वसईला. वसईवरून डायरेक्ट आलो बघा बॉर्डरला. काटा बिटा केला. झोप यायला लागली ती. म्हटलं झोपलो पुढे येऊन. सकाळी उठून निघलो बघा मस्तपैकी गाणी बिणी ऐकत. डंपरवर आलो अर्जुन टाकला होता. लईच भाऊ पुष्पाचा फॅन होता. आलो पुढं भरूचवर. ब्रिजचा नजारा नादखोळा होता बघा. नादखोळाचा ब्रिज दिसतो. आलो बडोद्या सिटीत मारला टर्न बघा. खाली करायचं होतं आपल्याला गाडी. आलो पार्टीच्या दारात. सील बिल तोडायचं होतं. सील बिल घेतलं बघा तोडून. म्हणलं कर बाबा खाली चटक्या, उद्या मोकळे. गाडी 5 मिनिटात खाली झाली. ह्याचं होतं फक्त 150 बॉक्स. नादखोळाचं इलेक्ट्रिक सामान होतं बघा इकडं. टॉपचं सगळं एकदम ब्रँड बघा सामान. काय निघलो तिथनं गरमले होतो. तर लस्सी दिला का. पुढे आलो तर बघा टोल नाका अशी बॅरियर बनवते. बॅरियर मधनं घातली की टोल नाका लागत नाही. आपली काय बसत नाही त्यातनं. मग घातली इकडनं. आलो डायरेक्ट हॉटेलवर. इथं थांबायचं बघा 2 दिवस आपल्याला. मग काय संध्याकाळी जेवणावर नियोजन लावलं. रोट्या, पनीर बुर्जी दिला नका निभार. इकडचे हॉटेल पण टॉपच असतात. पाहिजे ती सामान भेटते बघा हॉटेलमध्ये. नादखोळा असं जी पाहिजे ड्रायव्हर असणे ते सगळं भेटते. आपली काय गाडी उद्या खाली होणार नव्हती. त्यामुळे मग इथं झोपायचं नियोजन लावलं बघा. दिली ताणून इथं धनू लावली एक साईडला आणि दिली ताणून. म्हटलं बघू सकाळ. तर भावानं कसा वाटला बघ. लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.